नमस्कार. आज आपण 19व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या प्रारंभी सर्व भूते अव्यक्तामध्ये लीन होतात, परंतु जोपर्यंत ती भूते परमपुरुष परमात्म्याला प्राप्त करून घेत नाहीत, तोपर्यंत त्यांचा पुनर्जन्मापासून पिच्छा सुटत नाही. ते आवागमनाच्या फेऱ्यामध्ये फिरतच राहतात. हे दर्शवण्यासाठी भगवंत म्हणतात, श्लोक 19, भूतग्रामस्य एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यहरागमे. श्लोकाचा अर्थ, हे पार्था, तोच हा भूत समुदाय पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे रात्रीच्या आरंभी विलीन होतो व दिवसाच्या आरंभी पुन्हा उत्पन्न होतो. भूतग्राम हे पद येथे सर्व चराचर प्राण्यांच्या समुदायाचे वाचक आहे. त्याच्याबरोबर स, एव आणि अयम या पदांचा प्रयोग करून असे दर्शविले आहे की जे भूत प्राणी ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या प्रारंभी अव्यक्तामध्ये लीन होतात, ज्यांचे वर्णन पूर्वीच्या श्लोकात सर्वा आणि व्यक्तय या नावाने केलेले आहे, तेच ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या प्रारंभी पुन्हा उत्पन्न होतात. अव्यक्तामध्ये लीन झाल्यामुळे ते मुक्त होत नाहीत आणि त्यांचे भिन्न अस्तित्वही नष्ट होत नाही. म्हणून ब्रह्मदेवाच्या रात्रीची वेळ समाप्त होताच ते सर्वजण पुन्हा आपापले गुण आणि कर्म यांच्याप्रमाणे यथायोग्य असे स्थूल शरीर प्राप्त करून घेऊन प्रकट होतात. भगवंत म्हणतात की कल्पकल्पांतरापासून अशा प्रकारे वारंवार जो अव्यक्तामध्ये लीन आणि पुन्हा त्यातूनच प्रकट होणारा, तोच तुला प्रत्यक्ष दिसणारा हा स्थावर जंगम भूत समुदाय होय. तो काही नव्याने उत्पन्न झालेला नव्हे. भूत्वा या पदाचा 2 वेळा प्रयोग करून भगवंतांनी असे दर्शविले आहे की अशा प्रकारे हा भूत समुदाय अनादी कालापासून वारंवार उत्पन्न होऊन लीन होत आला आहे. ब्रह्मदेवाच्या आयुष्याची 100 वर्षे पूर्ण झाल्यावर ब्रह्मदेवाचे शरीर सुद्धा मूल प्रकृतीमध्ये लीन होऊन जाते आणि त्याबरोबर सर्व भूत समुदायही त्यामध्येच लीन होऊन जातो. तरीही या फेऱ्यांचा अंत होत नाही. त्यानंतरही हे सर्व त्याचप्रमाणे पुन्हा पुन्हा उत्पन्न होत राहतात. परमात्म्याची प्राप्ती जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत तो भूत समुदाय अशा प्रकारे वारंवार उत्पन्न होऊन प्रकृतीमध्ये लीन होत राहील. अवश्य हे पद भूतग्राम याचे विशेषण आहे. जो कोणी दुसऱ्याच्या अधीन असतो व स्वतंत्र नसतो त्याला अवश किंवा परवश असे म्हणतात. अव्यक्तापासून उत्पन्न होणारे आणि पुन्हा अव्यक्तामध्ये लीन होणारे सर्व प्राणी हे आपापल्या स्वभावाला वश आहेत. म्हणजे अनादिसिद्ध भिन्न भिन्न गुण आणि कर्मे यांना धरून या सर्वांची जी भिन्न भिन्न प्रकृती आहे, त्या प्रकृतीच्या किंवा स्वभावाच्या अधीन असल्यामुळेच यांना वारंवार जन्म आणि मरण असते. म्हणून 13व्या अध्यायातील 21व्या श्लोकात भगवंतांनी म्हटले आहे की प्रकृतीमध्ये स्थित असलेला पुरुषच प्रकृतीजन्य गुणांना म्हणजे सुखदुःखांना भोगतो. तसेच प्रकृतीचा संग हाच त्याने बऱ्या वाईट योनीमध्ये जन्म घेण्याचे कारण होय. यावरून असे स्पष्ट होते की जो जीव प्रकृतीच्या पलीकडे पोहोचून परमात्म्याला प्राप्त करून घेतो त्याचा पुनर्जन्म होत नाही.
अशा प्रकारे आज आपण 19व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 20व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.